नमस्कार मंडळी, राम राम. आपण आज बघणार आहे महाराष्ट्राच्या काळ्या मातीतला लाल पैलवान. मागील बघितल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं खिलार महाराष्ट्राची शान, देवणी बघितली होती महाराष्ट्राचा स्वाभिमान, आणि डांगी बघितली होती जी सह्याद्रीची वाघीण. त्याच पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला दाखवत आहे आपल्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीतला लाल पैलवान, तो म्हणजे लाल कंधार. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामुळे लाल कंधारीला लाल कंधार हे नाव भेटले आणि तिचा रंग तुम्ही बघू शकता, त्यामुळे तिला लाल कंधारच म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं, कंधार हा जो तालुका आहे नांदेड तालुक्यातला, याचा ऐतिहासिक जर बघितलं तर राष्ट्रकूट प्रशासनापासून आपल्या हैदराबादच्या निजामशाहीपर्यंत जे तालुका त्यावेळेस अत्यंत व्यापारी आणि वैभवशाली म्हणून ओळखलं जात होतं, ते फक्त बघितलं जाईल तर ह्या लाल कंधार गायीमुळं. कारण व्यापाराचं केंद्र असणारं ते शहर, ते गाव आज इसवी सन 4थ्या शतकापासून जर बघितलं तर आतापर्यंतच्या निजामशाहीपर्यंत ज्याच्या माध्यमातून त्या गावाचा विकास झाला, ज्या शहरांचा विकास झाला, ज्या मराठवाड्याचा विकास झाला, तो म्हणजे लाल कंधार. कारण महाराष्ट्राच्या त्या काळ्या जमिनीमध्ये, त्या जड काळ्या मातीमध्ये, आपल्या याच्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्याची उष्णता ही तिथल्या शेतकऱ्यांची परीक्षा घेणारी असते. त्या परीक्षेमध्ये 100% उत्तीर्ण होणारा. दुसरा बघितला मराठवाड्याचा अत्यंत वेगळी बाजू, ती म्हणजे पावसाकडं अत्यंत टक लावून, आशा लावून बघितलं जातं. त्या ठिकाणी शेतीचा संघर्ष करून विजय मिळवून देण्यासाठी आपल्या सरसेनापतीच्या भूमिका बजावणारा तो म्हणजे लाल कंधार. आणि या लाल कंधारची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार, मी निलेश देशमुख. तुम्ही पाहताय गोसेवा समिती महाराष्ट्र राज्य, आपलं यूट्यूब चॅनल. मागील काही भागामध्ये आपण महाराष्ट्रातल्या स्थानिक देशी गोवंशावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण आपल्या ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करत आहे. या अगोदर तुम्ही देवणी, डांगी असे व्हिडिओ बघितले, ज्याच्यामध्ये देवणीला आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हटले गेले, डांगीला आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीतली वाघीण म्हणले गेले, खिलारला महाराष्ट्राची शान म्हटलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला मराठवाड्याचा अभिमान असणारा, मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीतला लाल पैलवान आणि आपल्या देशी गोवंशाला, महाराष्ट्रातल्या देशी गोवंशाचा सरसेनापती म्हणायला काही हरकत नाही असा असणारा लाल कंधार. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामुळे या आपल्या गोवंशाला, सरसेनापतीला, तिच्या रंगामुळे लाल आणि कंधार तालुक्यामध्ये ती आढळली जाते, म्हणून कंधार असं तिचा नावाचा इतिहास सांगितला जातो, तो म्हणजे लाल कंधार. आणि याच्या इतिहासाचा जर गाभा बघायचा गेला तो हजारो वर्षापासून राष्ट्रकूट प्रशासनात हैदराबादच्या निजामशाहीपर्यंत ज्या कंधार शहराला आपल्या व्यापारीचं केंद्र किंवा वैभवाचं केंद्र बनवलेलं जे महत्त्वाचं योगदान होतं, शेतीच्या माध्यमातून जे योगदान दिलं होतं, ते म्हणजे आपल्या या लाल कंधारने. आणि या लाल कंधारचा प्रवास, इतिहास आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यासाठी मी आलेलो आहे पुण्यापासून 50 किलोमीटर दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी. आणि आपल्यासोबत आज त्या गोवंशाची माहिती आपल्याला देणार आहेत नंदू हिरालाल चौधरी, जे पुण्यात मगरपट्टा या ठिकाणी आपला रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते आणि आज 2018 पासून पूर्ण वेळ ते आपल्याला गो आधारित शेती आणि ह्या लाल कंधारच्या संगोपन संवर्धनासाठी कार्य करत आहे. तर आज आपण त्यांच्या माध्यमातून या लाल कंधारचा प्रवास जाणून घेणार आहे. तर आपल्यासोबत आहेत नंदू भाऊ. मी त्यांना विनंती करतो की आपला एक परिचय आमच्या प्रेक्षक वर्गांना द्यावा. नमस्कार निलेशजी, मी नंदू हिरालाल चौधरी. माझं मूळ गाव जळगाव. 1990 साली मी शिक्षणासाठी पुण्यात आलो आणि मी 14 वर्ष रिअल इस्टेट कंपनी, आपल्या लिमिटेड कंपनीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर रिअल इस्टेट कंपनी चालू केली आणि आता 2019 पासून मी गोसेवात. तुम्ही गोसेवेत असताना कधी दुधाचा विचार केला नाही का? दुधाचा विचार केला नाही असं नाही आहे, पण मेन प्रॉडक्ट जे आहे ना, ते ॲक्च्युली आपलं शेण गोमूत्र आहे, त्याचा विचार केला पाहिजे. अच्छा. आणि दूध जे आहे ते माझ्या हिशोबाने बोनस आहे. मग तुम्ही गोपालन करण्यासाठी लाल कंधार का निवडलं? हा लाल कंधार निवडण्याचा मुख्य उद्देश असा की ती महाराष्ट्रीयन लोकल ब्रीड आहे. अच्छा. ते मेन उद्देश. दुसरी गोष्ट की ही जात विलुप्त होत चालली आहे, ही जात संपायला आली आहे, म्हणून त्याचं आपण संशोधन संवर्धन करतोय. अच्छा अच्छा अच्छा.
तुम्ही हा जो आपला एक बलशाली इथं नंदी जो दिसतोय याचं नाव काय? शंभू. शंभू. हा लहानपणापासूनच तुमच्याकडे आहे का नाही, कसं? हा 14 महिन्यात असताना आपण सर्वात अगोदर गोशाळा चालू करताना आपण पहिल्याची निवड केली ती शंभूची निवड केली. तो 13 ते 14 महिन्याचा होता त्यावेळेस. प्रेक्षक वर्गाला एक सांगू इच्छितो की जसं शुद्ध बीजेपोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे आपल्याला जर बीज चांगलं असेल तर त्याचं फळ निश्चित चांगलं येईल. म्हणून गोपालन करताना सगळ्यात महत्त्वाचं जो नंदी सिलेक्शनचा जो भाग आहे, म्हणजे चांगल्या आपल्याला जर ब्रीडच्या गाया हव्या असतील तर चांगल्या ब्रीडचा वळू असणं सुद्धा आवश्यक आहे. आपलं साधारणतः लाल कंधार किती दूध देते? आता लाल कंधारा तसं बघायला गेलं, जेव्हा आम्ही गाय आणल्या होत्या तेव्हा 1 ते 1.5 लिटर देत होत्या. आताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला तुम्ही बघू शकता संध्या आणि आमची सीतामय्या 4 ते 6 लिटर दूध देते. अरे वा. एका टायमाला 2 स्थळ कंपल्सरी वासराला देतो आपण. महाराष्ट्रात या लाल कंधार गायी सारख्याच म्हणजे आपण साईवाल, गीर किंवा रेड सिंधी ह्या गायांचा रंग सुद्धा ह्याच गायांच्या सारखा दिसतो. त्या गायांचं दूध सुद्धा जास्त आहे. मग त्या जास्त दुधाच्या गायींच्या ऐवजी तुम्ही ह्या गायांची निवड का केली? त्याचं कारण असं आहे निलेशजी की त्या स्थानिक ब्रीड नाहीये, ते बाहेरून आलेल्या आहेत, बाहेरच्या म्हणजे इथून त्या लांब. पण त्या देशीच आहे ना? त्या देशीच आहे, त्यात काही डाऊटच नाहीये. पण त्या वातावरणानुसार त्या तयार झालेल्या आहेत म्हणून आपण तिथे आलेलो आहे. त्यांना हे इकडचं वातावरण सूट होत नाहीये. हा, म्हणजे ह्या वातावरणानुसार ह्या गायांचं हजारो वर्षांचा इतिहास या ठिकाणी झालेला आहे. या वातावरणाशी ते जुळून घेतात. म्हणजे याचा परिणाम तुमचा औषध पाण्यावर सुद्धा पडत असेल का? काही गायांना आजार होतात? हो, नक्कीच आजार होतात. की जर बाहेरून गाय जर आणली ना, त्यांना इकडचं वातावरण सूट होत नाही, त्याच्यामुळे औषध पाणी त्याला लागतंच, दवाखाना लागतोच, तर ते डॉक्टर नाही. मग स्थानिक आपला गोवंश त्या बाबतीत निरोगी म्हणायला हरकत नाही. कारण काय, ही गायला आजपर्यंत इंजेक्शन दिलं नाही किंवा औषध अजून परत दिलं नाही. ह्या गायीचं नाव काय? संध्या. आणि ही गाय किती लिटर पर्यंत दूध देते? आता ही आमची 4 ते 6 लिटर पर्यंत दूध देते. अरे वा. एका टायमाला. प्रेक्षक वर्गाला विशेषतः करून सांगावं लागेल, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये बघितलं 1, 1.5, 2, 3 लिटर पर्यंत ह्या दुधाच्या वेताच्या गाया जर बघितल्या आपण, एवढी क्षमता असणाऱ्या गाया आज ह्या गोशाळेमध्ये लाल कंधार 4 ते 6 लिटर पर्यंत गेलेलं आहे. हे खूप अभिनंदन, कौतुकास्पद काम तुमच्या मार्फत होत आहे. आणि मला एक विशेष करून या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला दाखवावं असं वाटेल, या गायांची विशेष चकाकी दिसते इतर गायांच्या तुलनेमध्ये. हा काही तिचा वैशिष्ट्यपूर्ण किंवा वेगळेपणा असू शकतो? वेगळेपणा म्हणजे त्यांना हे वातावरण सूट होतं ना इकडं, त्याच्यामुळे ते तशी राहते. अच्छा. तुम्हाला चारा पाणी व्यवस्थापनामध्ये अतिरिक्त तुम्ही जर बघितले तर, म्हणजे मी बऱ्यापैकी बघितलं तुमच्या शेतावरनं तुम्ही चाऱ्याची व्यवस्था करताय. हो. तर गायांच्या चांगल्या वृद्धीसाठी किंवा दुधासाठी चाऱ्याचं काय व्यवस्थापन केलं पाहिजे? हे का, आम्ही जिंजवळ गवत लावलेलं आहे, कडबा आहे, मेथी घास आहे, हत्ती गवत आहे, ऊस आहे, ऊस थोडा मिक्स करतो आम्ही. अशा प्रकारे आपण फक्त आम्ही आपल्या गो आधारित शेतीवरचा म्हणजे कुठली रासायनिक खत न वापरता केलेला चारा आपण पुन्हा हे करतो. आता साधारणतः तुम्ही इथं किती गोवंश सांभाळताय? आता 5 गोवंश. 5 गोवंश. यांच्या माध्यमातून ह्या गोशाळेची स्थापना झाली. त्या गोशाळेच्या स्थापनेपर्यंत चांगल्या गायी इथनं डेव्हलप केल्या गेल्या आणि इथलच्या जवळपास शेतकऱ्यांना तुम्ही, मला वाटतं, त्या गोदान म्हणून दिलेलं. हो, गोदान म्हणून केलेलं. आणि दुसरी गोष्ट, आता आपण पैठणला पण गोशाळा चालू केली आहे, नाशिकला पण गोशाळा चालू आहे, पाचोऱ्याला गोशाळा चालू केली, जळगावमध्ये धरणगावला पण गोशाळा चालू केलेली आहे. म्हणजे 5 ते 6 ठिकाणी तुमच्या माध्यमातून तुम्ही या गोशाळा चालू केल्या. आता नंदीचं ते का शंभूचं काय ते प्रोडक्शन आहे, ते इथं ठेवू शकत नाही ना, मग तिकडे ठेवतो किंवा शेतकऱ्यांना देतो. हा, म्हणजे इनलाईन ब्रीडिंग किंवा जे हे क्रॉस ब्रीडिंग वाचावं आणि ज्यांच्या माध्यमातून चांगल्या ब्रीडिंगसाठी दुसऱ्या गोशाळेला मदत होईल अशा शंभूच्या माध्यमातून जे वंश तयार झाले ते दुसऱ्या गोशाळेमध्ये ब्रीडिंगसाठी गेलेले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर नंदूभाऊंच्या माध्यमातून आज पुण्याच्या जवळपास आपण दौंड तालुक्यामध्ये केडगाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी साधारणतः 4 ते 5 एकरमध्ये यांच्या माध्यमातून ही गोशाळा, लाल कंधार गायीची गोशाळा या ठिकाणी चालवली जाते. त्याचबरोबर ह्या गोशाळेच्या मधून निघणाऱ्या गोमूत्र शेण आधारित या ठिकाणी गो आधारित शेती सुद्धा केली जाते. आणि या ठिकाणी आपल्या शाळेतील मुलांना असेल, नवीन पिढीला असेल आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम यांच्या माध्यमातून, नंदूभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. तर महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आपल्याला चांगलं दूध, आपल्याला चांगलं आरोग्य हवं असेल, आपल्याला विषमुक्त भाजीपाला असेल तर आपण आपल्या स्थानिक गोवंशाचा विचार करून आपण त्यांचं संगोपन आणि संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. नंदूभाऊ, मी तुम्हाला एक विचारतो, जर महाराष्ट्रातल्या आपण स्थानिक ब्रीड बघितल्या तर ह्या ब्रीडचं प्रत्येक भागातलं काही ना काही वैशिष्ट्य आहे.
आणि मी इथं बघू शकतो ही सुवर्ण कपिला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. तर ह्या लाल कंदार गाईचं काही वैशिष्ट्य आहेत का? हो, आता तसं बघायला गेलं तर ही जी गाय आहे ना बहुउद्दिष्ट गाय आहे. अच्छा. म्हणजे तिचं दूध चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट की याच्यापासून जी निर्मिती होते, जसं वळूची निर्मिती होते, वळू पण म्हणजे शेतकामासाठी चांगला आहे. म्हणजे तुम्ही येऊन बघितलं की खडकाळ जमीन असो, ऊन असो, त्याच्यामध्ये ते हे वळू चांगले काम करतात. दुसरी गोष्ट की ही जी गाय आहे की तुम्हाला जर नैसर्गिक आपत्ती आली की समज की पाणी पडलं नाहीये तर दुष्काळामध्ये यांची तग धरण्याची म्हणजे तग धरण्याची ताकद क्षमता फार चांगली आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे याचं ह्या गायीचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्रेक्षक वर्गाला मी विशेष करून सांगतो, मराठवाड्यात जर बघितलं तर अतिउष्ण वातावरण असतं, पावसाची त्या ठिकाणी वाट बघावी लागते. म्हणजे एक संयम आणि उष्णतेची परीक्षा आणि त्याच्या माध्यमातून शेतीतून सोनं पिकवण्याचं काम किंवा त्याच्या काय म्हणतो आपण धाडसच आहे एक शेतकऱ्यांचं. आणि त्यासाठी आपला सरसेनापती म्हणून लाल कंदार काम करतात त्या ठिकाणी आणि शेतातून सोनं पिकवण्याचं काम करतात. हे गाईचं वैशिष्ट्य आणि तुमचं एक भाग्य आहे की या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण कपिला आपल्या प्रेक्षक वर्गाने बी विशेषतः करून बघू शकता. गाईची शिंग, खूर, कास, तिचं नाक हे सर्व सोनेरी सुवर्ण कलरचं आहे, त्यामुळे हिला सुवर्ण कपिला म्हणतात. तर माझी आपल्या नंदूभाऊच्या कार्यांना माझ्या गोसेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने व आपल्या तमाम प्रेक्षक वर्गाच्या वतीने मी त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि सर्व आपल्या बांधवांना नागरिकांना विनंती करतो की आपण शुद्ध दुधासाठी म्हणा किंवा आपल्या आरोग्यासाठी विषमुक्त भाजीपाला किंवा विषमुक्त शेतीसाठी आपण आपल्या स्थानिक देशी गोवंशाचा विचार करायला हरकत नसावी. कारण ह्या ठिकाणी खूप कमी खर्चामध्ये आपण अशा गायांचं संगोपन संवर्धन ह्या ठिकाणी करू शकतो. नंदूभाऊंच्या माध्यमातून ही गोष्ट मला इथं प्रकर्षाने जाणवली आणि नंदूभाऊच्या इथं वेगवेगळ्या शेतकऱ्यांना खताचं प्रशिक्षण असेल, गायीचं गोपालन व्यवस्थापन असेल, गोठा व्यवस्थापन असेल आणि त्यासोबत गो आधारित शेती असेल, असं सर्व प्रकारचं मार्गदर्शन नंदूभाऊंच्या मार्फत केलं जातं. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. विशेषतः करून विद्यार्थी वर्गांना, शाळेला, पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा नंदूभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. तर अशा आपल्या देशी गाईच्या महाराष्ट्राच्या अस्मिता असणाऱ्या भागामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातल्या देशी गोवंश आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न आपल्या गोसेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून करत आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि लवकरच भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओच्या याच्यामध्ये.